नमामि तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दयासागर रामा तू पूर्ण करीशी तू तात मी बालक शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्यांचा विचार आपण सध्या करतो आहोत। हे तिसरं लघुकाव्य आहे, निर्गुण ध्यान। समर्थांच्या 11 लघुकाव्यांपैकी आपण 2 लघुकाव्य पाहिली। निर्गुण ध्यानाचा समारोप आज आपण करणार आहोत। काल आपण पाहिलं भगवान परशुरामाच्या अवताराचं वर्णन समर्थ केले आणि ते जे शिवधनुष्य आहे महाप्रचंड असं त्याला समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे। पुढे समर्थ निर्गुण ध्यान 116 पासून आपण आज पाहणार आहोत। या लघुकाव्यामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सकळ पृथ्वीचे ठाई कोदंड भंगिसा नाही, परमप्रतापी तेही साशंक झाले, रामी शरण अनन्य भावे, तेही स्वहे रामची भावे, राम जालिया स्वभावे भंगे धनुष्य, परंतु हे महाप्रचंड भंगलेन जाय कोदंड, कठीण ज्ञातेपणाचे बंड भंगणार नाही।
ऐसे जे का अनावर गुणी लावून केले चूर तेची दोर्दंड अपार ज्ञानशक्ती जेथे तये शक्तीचे निबळे रणा आली महा ढिसाळे क्रूर तामसे विखाळे विक्राळ वाणी गुणी लावून या शर कुबुद्धी ताटीक शीर तोडून या ऋषीश्वर सुखी केले जे कुपात्रा माझी भूषण निर्दाळिले खरदूषण कपट रूपे ये हरिण तोही पिटीला मकरध्वज महाबळी देवा आणि दानवा बळी जेणे घातिले पायातळी महानुभाव अजकपणाचे माझे अभिलाषिले अनुज भाजे देहाभिमान फुंजे बंधू खंडिला ऐसा जो परम प्रतापी बळिया वितंड रूपी तोही निर्दाळीला कपी दोर्दंड बळे. प्रभू श्रीरामांच्या बाहूंमध्ये ते बाहू कसे दोर्दंड बळे पिळदार बाहू आहेत. अफाट शक्ती आहे. समर्थ वर्णन करतायत या जगाच्या पाठीवर राजा जनकांच्याकडे जे कोदंड आहे, जे धनुष्य आहे, त्याला उचलणारा भंग करणारा कुणीही नाहीये. केवळ श्रीराम ते परमप्रतापी आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतायत रामी शरण अनन्य भावे. आम्हाला सूचना आहे रामाला अनन्य भावाने शरण जा. अनकंडिशनल सरेंडर. माझं हे झालं म्हणजे ते करीन. मुलीचं लग्न जमलं म्हणजे दासबोध पारायण करीन. आम्हाला प्रमोशन मिळालं म्हणजे रामकथा वाचीन. नातू पाहिले की रामकथा घरात लावीन असं नाही. रामी जालिया रामी शरण अनन्य भावे तेही स्वय रामची भावे. राम जालिया स्वभावे भंगे धनुष्य. कुठलं धनुष्य तुम्हाला मला भंग करायचंय? समर्थ म्हणतायत असं जर झालं, अनन्य शरणागत भाव जर आमच्या मनात उपजला तर आम्ही स्वतः राम होऊ आणि मग धनुष्य भंग होण्यासाठी वेळ नाही लागणार. आता आम्हाला कोणतं धनुष्य भंग करायचं आहे? आमच्या जीवनामध्ये हे जे विकार आहेत, या विकारांवर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आमच्या देहबुद्धीवर आम्हाला विजय मिळवायचा आहे. देहबुद्धीचं ममत्व सोडणारं धनुष्य आम्हाला मोडायचं आहे. परंतु हे महाप्रचंड समर्थ वर्णन करतायत त्याचं. हे अवघड आहे. परंतु हे महाप्रचंड भंगले न जाय कोदंड कठीण ज्ञातेपणाचे बंड भंगणार नाही. मी ज्ञानी आहे. 25 वर्ष झाले मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहे. 20 वर्ष झाले मी रामकथा सांगतोय. दासबोध सखोल अभ्यास झाला. समीक्षकांच्या परीक्षा झाल्या. पुरवणी अभ्यास झाला. समर्थ विद्यापीठाची समर्थ बोध झाली. साधक झाली. प्राज्ञ झाली. मनोबोध विशारद विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालो. ज्ञातेपणाचे बंड भंगणार नाही. मी ज्ञानी आहे. माझी साधना एवढी आहे. मी एवढा मोठा आहे. हे तुटणार नाही. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात अहो ज्या नरा राम विश्वास नाही. आमचा विश्वास तर ठेवला पाहिजे आपण. आम्ही जर त्याच्या पायी लागलो
तर आम्हाला सगळं मिळेल. पण त्यासाठी मीपणाचा फुंज सोडला पाहिजे ना. सत्तावीस तारखेला 27 नव्हे 7 तारखेला आता श्री रामदास नवमीच्या दिवशी मी एका ठिकाणी फोन केला. मला काही बोलायचं होतं म्हणून फोन केला. तर मी फोन कशासाठी केला हे सांगायच्या अगोदर तिकडनं मला ऐकावं लागलं. आत्ताच ऑनलाईन प्रवचन झालं. आमचं एक मंडळ आहे. मंडळी घरी आली. ते म्हणाले तुम्हाला बोलावं लागेल, तुम्ही दरवर्षी बोलता, तुमची तब्येत ठीक नाही आहे मला माहिती आहे. मग त्यांनी सगळी व्यवस्था करून दिली आणि माझं आत्ता प्रवचन नुकतंच झालं, थोडाच वेळ झाला. मी म्हणलं वा वा, छान छान छान, चांगलं आहे, समर्थांची कृपा आहे तुमच्यावर, ठेवू का फोन. ज्ञातेपणाचा फुंज, मीपणाचा फुंज नाही जात. आणि आध्यात्मिक क्षेत्रात मी म्हणजे माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. म्हणून आपण एक लक्षात ठेवा, आपले पाय जमिनीवर ठेवून नाही चालणार, जमिनीमध्ये ते घट्ट रोवता आले पाहिजेत. रोवून पाय उभं राहिलं पाहिजे. कधी झटका येईल माहिती नाही, कधी हवेत उडल माहिती नाही. ते समर्थच उडवतील आणि एक दिवशी दानकन खाली आदळतील, सगळ्या हाडांचा चक्का चूर होऊन जाईल. तेवढं जमलं पाहिजे. माझं नाही जमलं तर तुम्ही मला सांगा, तुमचं नाही जमलं तर मी सांगायचा प्रयत्न करीन. पण आपण एकमेकांना सांभाळून घेऊ, कारण सगळे एका पंथातले आहोत. समर्थांच्या काळामध्ये आपण त्यांचे महंत असू, मठपती असू, मठामधले काही जबाबदारी आपल्याकडे असेल, कुणाकडे स्वयंपाकाची असेल, कुणाकडे स्वच्छतेची असेल, कुणाकडे फुलं तोडण्याची असेल, कुणाकडे माळा करण्याची असेल, कुणाकडे समर्थांना पाणी भरून आणण्याची असेल, पूजेची तयारी करायची असेल, काही ना काहीतरी आपण सगळे एका सूत्रात जे बांधलेले गेलेलो आहोत ना, त्याचं कारण ते. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. विनाकारण आपण त्या जाळ्यात अडकतो. मी नसलो तर काय होईल, मी नाही केलं तर काय होईल, काही अडत नाही हो. सर्वज्ञ संघ निरूपण, सर्वज्ञ संघ नव्हे, सर्वज्ञ निरूपण. कृष्णाचं चरित्र 2 वेळा आलंय त्या समासात. सर्वज्ञ नावच मुळात कृष्णाचं आहे. भगवान श्रीकृष्णाचं एक नाव हे सर्वज्ञ आहे. ते सगळं भगवंत देईल याची गॅरंटी समर्थांनी घेतलेली आहे. सर्वज्ञ निरूपण दशक 18 किंवा 19 असेल. पुढे समर्थ सांगतायत, निर्गुण ध्यानाकडे कसं जायचं याची प्रक्रिया समर्थ समजावून सांगत आहेत. जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन, निश्चळ आत्मनिवेदन, वस्तूंचा तर त्याग केला, त्याशिवाय आपण या प्रक्रियेमध्ये येणारच नाहीये. पुढे एक ओवी आली आहे निर्गुण ध्यानात, बद्धांचा विचारच नाही केलेला. समर्थ म्हणतायत, मुमुक्षु, सिद्ध, साधक, संत, योगी, मुनी, ऋषी सगळे याच मार्गाने गेले, बद्धाचा प्रश्नच नाही. मला आश्चर्य वाटलं, पण विचार केला मी, खरं आहे ना, बद्ध असेल तर तू इथं कशाला येईल. जो मुमुक्षु आहे, ज्याच्या लक्षात आलं की अरे आपण कशासाठी जगतोय, किती चुका केल्या आपण,
सोडून देऊ आपण. मग तो या पहिल्या पायरीवर आला आणि मग तिथून मार्गक्रमण हळूहळू हळू टप्प्याटप्प्यानं चालू झालं. बद्धातून मुमुक्षू झाल्याशिवाय म्हणजे जड आत्मनिवेदन संपलं. आता निश्चळ आत्मनिवेदन झालं पाहिजे, चंचल आत्मनिवेदन झालं पाहिजे. आणि हे विकार जे आहेत, मी पण जे आहे, त्याचा त्याग करणं अत्यंत अवघड आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ज्ञातेपणाचे बंड भंगल्या भंगत नाही. या निर्गुण ध्यान लघुकाव्यामध्ये पुढे समर्थांनी ओवी क्रमांक 121 ते 126 या 5 ओव्यांमध्ये हे जे षड्विकार आहेत, मोह, माया, मत्सर, लोभ, ईर्ष्या, या सगळ्यांची उदाहरणं दिलेली आहेत. समर्थ म्हणतायत, गुणी लावूनिया शर, कुबुद्धी ताटीक शिर. ताटिकेचं शिर उडवलं. तोडून या ऋषीश्वर सुखी केले. जे कुपात्रा माझी भूषण, निर्दाळिले खर दूषण. कपट रूपे ये हरिण, तोही पिटीला. मकरध्वज महाबळी, देवा आणि दानवा बळी. जेणे घातिले पायातळी, महानुभाव. अजकपणाचे माजे, अभिलाषिले अनुज भाजे. देहाभिमान फुंजे, बंधू खंडीला. अभिलाषिले अनुज भाजे, वालीचं वर्णन आहे. आपला धाकटा भाऊ आहे, त्याच्या बायकोवर नजर आहे, तिची अभिलाषा आहे. अभिलाषिले अनुज भाजे. ऐसा जो परम प्रतापी, बळिया वितंड रूपी. तोही निर्दाळीला कपी, दोर्दंड बळे. आपल्या बाहुनी, पिळदार बाहुंनी रामाने या सगळ्यांचा निपात केलेला आहे. ताटिकेचं वर्णन आलंय, खरं दूषणांचं वर्णन आलंय. मत्सर, मायावी मारीच, सुवर्णमृग, मनात उत्पन्न करणारा मोह, मकरध्वज, कामरूपी भावना. या सगळ्यांचा निपात आम्हाला करता आला पाहिजे, तरच निर्गुणाकडे आपण जाऊ शकतो. पुढे समर्थ म्हणताय, निजशक्ती वानिता हरिखे. सज्जन संतोषती सुखे. तोची शोभती कीर्ती मुखे. वेद वाखाणिती. दोर्दंड वेष्टीत बाहुवटे. साहित्य प्रतापे गोमटे. काय वर्णन केलंय ते म्हणतायत, मी निवडून साहित्याची उपमा दिलेली आहे. जेथे शत्रुकुळ आटे अहंकारादी. अहंकार आणि त्याच्या सोबत असलेलं आमचं शत्रू, ते सगळं कुळ, सगळं संपून जायला पाहिजे. आणि ते केव्हा जाईल? प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा झाली तर. दुस्तर जे महाबळी, त्यांची करोनी खंदळी. शोधुनी रणमंडळी, निर्मूळ केले. दृढवीरांची संपली उठी. तेच वीर कंकणे गोमटी. रत्नजडित मनगटी, प्रताप किरणे. सुख पाविजे अभय करे. रत्नभूषणे मनोहरे. नवविदा भजनद्वारे, फाकती किरण. जेथे आटती सर्व रंग. तेची साजिरे सर्वांग. अति सुकुमार संग, सुमनाचा नस आहे. समर्थ या ठिकाणी म्हणताय, हे जे षड्विकार आहेत, यांचं सगळं कुळाचा नाश करण्याचं काम प्रभू श्रीरामचंद्र करू शकतात. आणि या कुळाचा नाश झाल्याशिवाय निर्गुण पदाची प्राप्ती होणार नाहीये. एवढं सगळं किती महाभयानक तो रावण. म्हणा सांगपा रावणा काय झाले. अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासिना सांडी वेगी. बळे लागला काळ हा पाठी लागी. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. माहिती नाही किती दिवस आहेत, 50 झाले, 55 झाले, 60 झाले, 65 झाले.
बघता बघता कोरोनाचं वर्ष संपलं, लॉकडाऊनचं. आता पुन्हा चालू होतो का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तरी आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे ना. मग हे लक्षात जर नाही घेतलं, आम्हाला नवविधा भक्तीचा मार्ग सापडेल कसा? आत्मनिवेदनापर्यंत जायचं आहे, श्रवणापासून सुरुवात करायची आहे, केलीच आहे, करायची आहे काय? सुख पाविजे अभय करे, रत्नभूषणे मनोहरे, नवविधा भजनद्वारे फाकती किरण. नवविधा भजन एकमेव मार्ग, जेथे आटती सर्व रंग, तेची साजिरे सर्वांग, अतिसुकुमार संग सुमनाचा नस आहे. सगुण निर्गुण न कळे, शुद्ध भावार्थे आकळे, लावण्य रूप सांबळे, सुनील शोभा. सत्व चंदनाचा गाळ, लाविली उटी पातळ, शांती वैजयंती माळ, अपाद पर्यंत. मूळ तंतू जो ओंकार, मातृका सुमनहार, नाना पुष्पांचे अपार, रुळती गळा. 52 मातृकांचा विवेचन आपण ऐकलं. आपल्या दास परिवाराच्या समीक्षक ज्या धुळ्याच्या विश्वस्तांमध्ये त्या आहेत, मृणालिनी कुलकर्णी चिंचवडच्या, त्यांनी 52 मातृकावर विवेचन केलं, आपल्याला ते प्रवचन दिलं. समर्थ या ठिकाणी म्हणताय, सत्वचंदनाचा गाळ, लाविली उटी पातळ, शांती वैजयंती माळ, अपाद पर्यंत. ती जी शांती वैजयंतीची जी माळ आहे, की जी साधकाला शांती प्राप्त करून देतीये. परिस्थिती कशी असली तरी आमच्या मनाचं बॅलन्स ढळलं नाही पाहिजे. मला एक आठवतं, एक गुरुजी सांगत होते, ते म्हणाले, एका ठिकाणी आम्ही गेलो, शिष्य होते ते गुरुजींचे, ते बोलत होते, म्हणजे ते त्यांच्या गुरुजींचं महत्त्व सांगत होते. ते इथं लागू पडत आहे, ते मला आत्ता आठवलं. प्रमुख स्वामी महाराज एका ठिकाणी गेले. जागा लहान होती, खूप लोक दाटीवाटीनं बसले. कार्यक्रम झाला. त्यानंतर हे शिष्य गुरुजींना महाराजांना म्हणाले, प्रमुख महाराजांना, महाराज जागा मोठी असती तर बरं झालं असतं. आज खूपच लोकही खूप आले, दाटीवाटीनं बसले, बराच वेळ कार्यक्रम चालला. ते तर प्रमुख स्वामी असं म्हणाले, अरे बरं झालं ना, सगळ्यांचं एकदाच आपल्याला सगळ्यांशी संवाद साधता आला, विनाकारण लाईट जळली नाही. 4 रूम राहिल्या असत्या, कोण इकडे बसला असतं, कोण तिकडे बसला असतं. छान झालंय. काही दिवसानंतर ते सांगत होते, दुबई मधला प्रसंग सांगत होते. ते ऐस पैस होतं सगळं. बैठक झाली, संवाद चर्चा झाली. हेच शिष्य होते प्रमुख स्वामी महाराजांसोबत. ते म्हणाले, महाराज, स्वामीजी तिकडे मागच्याच महिन्यातली गोष्ट, जागा कमी होती, आज बघा म्हणले इथं केवढी मोठी जागा आहे. तर प्रमुख स्वामी महाराज म्हणाले, वेगळं बसता आलं, दाटीवाटी झाली नाही. म्हणजे परिस्थिती जी आहे त्यात गोड मानून घेणं. आमच्या ग्राहक पंचायतीमध्ये एक कार्यकर्ते आहेत, खूप कामाचा आवाका,
हुशार, विद्वत्ता खूप आहे, अनुभव पाठीशी खूप आहे, काम करण्याचा आवाका आहे. त्यांचं म्हणणं आहे की काय करतो आपण, ही एवढी लोक प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-10, 15-15 कार्यकारिणी म्हणून आहे, काही काम करत नाहीत हे लोक, यांना काढून टाकलं पाहिजे, हे बिनकामी आहेत, असं आहे तसं आहे. अहो, ज्याला माणसं सांभाळायची आहेत, समर्थ काय म्हणतात, उदंड मुंडे असावी, त्याला ज्याला जी आवडेल ते काम द्यावं, आणि ज्याला काम करायची इच्छा नाही त्याला बाजूला ठेवावं. जा तू तुझ्या घरी म्हणून चालेल का, त्याचाही कधीतरी उपयोग होईल. ते माझ्याशी आधीच तंडू लागले, वाद घालत होते. मी म्हणलं, तुमच्याकडे जी निगेटिव्हनेसची यादी आहे, ही लोक उत्तर देत नाहीत, ही लोक फोन घेत नाहीत, ही लोक आपलं चळवळीचं काम करत नाहीत, प्रशासनाशी संवाद ठेवत नाहीत, आपण विचारलेली माहिती देत नाहीत, तुमच्याकडे जी यादी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त यादी माझ्याकडे त्यांच्या कामाची आहे. ते आपल्या संस्थेशी जोडून आहेत, आपलं तत्वज्ञान जगाला जेवढं होईल तेवढं सांगत असतात, प्रशासनासोबत अधूनमधून जात असतात, आपण काढलेल्या पुस्तकांचं वितरण करतात, आपण त्यांच्या गावामध्ये गेलो तर आपल्याला बोलवतात, बैठक घेतात, त्यांच्या घरी उतरायची व्यवस्था करतात, रेस्ट हाऊसला उतरायची व्यवस्था करतात. कोण करतं हे? शांती वैजयंती माळ. अहो, एक चळवळ चालवायची असेल, घरातला प्रपंच चालवायचा असेल तर एवढं शांत असलं पाहिजे. निर्गुणाच्या प्राप्तीची आपण वल्गना करतोय, किती शांती असली पाहिजे. एकनाथ महाराजांची शांती ब्रह्म एकनाथ महाराज, नाथ महाराजांची शांती. समर्थ म्हणतायत, सत्व चंदनाचा गाळ. चंदन कुठलं आहे? सत्व गुणाचं आहे. सत्व चंदनाचा गाळ लाविली उटी पातळ. ती पातळ असल्यामुळे सगळ्या सर्वांगाला लागली गेलेली आहे. शांती वैजयंती माळ अपादपर्यंत, पायापर्यंत रुळती आहे, सगळीकडे शांतता भरवून आहे. मूळ तंतू जो ओंकार, इथं खूप महत्वाचा विषय आहे. मूळ तंतू जो ओंकार, मातृका सुमनहार. कशाची आठवण येते? 14 ब्रह्मातल्या शब्द ब्रह्माची आठवण आपल्याला इथं आली पाहिजे. सृष्टीच्या निर्माणाचं जे मूळ स्वरूप आहे, ओंकार स्वरूपा. ओंकारातून सृष्टीचं निर्माण झालं, सृष्टीचं सृजनत्व झालं, त्याचा क्रमविकास समर्थ इथं सांगतायत. मूळ तंतू जो ओंकार, मातृका सुमनहार, नाना पुष्पांचे अपार, रुळती गळा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, पालेमाळा सुमनमाळा, फळमाळा बीजमाळा, पाषाणमाळा कवडेमाळा, सूत्रे चालती श्रीराम. तंतू मणीस ओविला, तंतू मध्ये चिराहिला, आत्मा सर्वांगी व्यापला, पहा नाका श्रीराम. त्याचा संदर्भ इथे आहे. आम्ही अनेक माळा तयार करतो, झेंडूची माळ करतो, फुलांच्या अनेक माळा तयार करतो, पण या सगळ्या माळांमध्ये तंतू आत आहे. समर्थांनी जे वर्णन केलेलं या ठिकाणी, मूळ तंतू जो ओंकार, मातृका सुमनहार, नाना पुष्पांचे अपार रुळती गळा, तंतू मनीस ओविला, तंतू मध्येच राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला, पहा ना का. तो तर सर्वत्र व्यापून दशांगुळे उरलेला आहे. तो लपून छपून नाहीये, तो आत आहे, बाहेर आहे, वर आहे, खाली आहे, वाम सव्य मागे पुढे सगळीकडे तो भरून राहिलेला आहे.
त्या निर्गुणाच्या प्राप्तीपर्यंत जाण्याची प्रक्रिया समर्थ या ठिकाणी या निर्गुण ध्यानामध्ये समजावून सांगतायत. समर्थ म्हणतायत पुढे, नित्यमुक्त मुक्ता फळे, स्वप्रकाशेती सोज्वळे, मुक्तपणाचे विटाळे स्पर्शली नाहीत, ऐसी मुक्त माळा साजिरी अखंड हृदयावरी, अति आदरे धरी देवाधिदेव. अशा साधकांना भगवान श्रीराम कुठे घेतात? आपल्या हृदयाला लावतात. कारण काय? कशाचा विटाळ नाही झाला? त्याला ज्ञातेपणाचा विटाळ नाही झालेला. मीपणाचा फुंज त्याला स्पर्श करू शकत नाही. मुक्तपणाचे विटाळे स्पर्शली नाहीत, ऐसी मुक्त माळा साजिरी. अशा अनेक साधकांची माळ भगवान श्रीराम तयार करतात. अखंड हृदयावरी अति आदरे धरी देवादिदेव. तो देवादिदेव आमचा प्रभू श्रीराम अशा साधकांच्या पुष्परूपी माळा आपल्या हृदयाजवळ धरतो. पुढे समर्थ म्हणतायत, तया मुक्तांच्या निजवृत्ती किरणा सारिख्या फाकती, ऐक्यरूपे मिळून जाती निज पदकी, आकाशीचे चंद्रमंडळ. आता प्रभू श्रीरामांच्या मुखाची उपमा आकाशातल्या चंद्रमंडळाला देत आहेत. आणि चंद्रमंडळ कसं फिकं पडलंय रामाच्या तेजपुंज प्रभावाखाली, ते वर्णन करतायत. आकाशीचे चंद्रमंडळ केवळ पूर्णपणे वर्तुळ, परम लावण्य शीतळ अमृतमय जे, तया सारिखे वदन तय मंडळ कळाहीन, तयासी अपूर्णपण कलंक लागला. रामाचं मुख चंद्रमंडळ कसं आहे? परम लावण्य शीतळ अमृतमय जे. आणि आकाशातलं चंद्रमंडळ तया सारिखे वदन तय मंडळ कळाहीन, काही तेज नाहीये म्हणतायत. तयासी अपूर्णपण कलंक लागला. दोन कलंक आहेत. चंद्रावर डाग आहेत आणि चंद्र कमी होतो जास्त होतो, कमी होतो जास्त होतो. आज अमावस्या लागतीये ना, हा कलंक आहे. समर्थ पुढे म्हणतायत, मागा वर्णिले शरीर त्या शरीराचे निजसार, तेची वदन मनोहर आनंदमय. पुढे अशी सगळी रामाच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या दातांचं वर्णन केलेलं आहे. शब्द निघता हास्यवदन शरणागता आश्वासन. अनन्य शरण जो साधक रामाला जातो, समर्थ म्हणतायत, अशा शरणागताला राम आश्वासन देत आहेत. कशाचं आश्वासन आहे? एकी अनेक ऐक्य आले, एकपणे रंगोनी गेले अभिन्नत्वे. तू आणि मी वेगळा नाहीये, द्वैत तुझ्यात माझ्यात नाहीये. हे आश्वासन प्रभू श्रीरामचंद्र आपल्या भक्ताला देत आहेत. पुढे फार सुरेख दृष्टांत दिलेला आहे. ओवी क्रमांक 145. अधर प्रवाळ वल्ली. फारच सुरेख दृष्टांत आहे. अधर प्रवाळ वल्ली, मी म्हणता ऐक्य आली, तेणे मिठी पडली निवांत शब्दी. अंत न कळे शब्दाचा, तेथे उत्पन्न चारी वाचा. वेदशास्त्र पुराणांचा विस्तार जाण, निज शब्दाचे अंतर. शब्दी तयाचा विचार, लब्ध होय निज सार स्वानुभवे. असा जो भक्त आहे, अशा भक्तांच्या पुष्परूपी मालांना प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या हृदयाला कवटाळून धरलेलं आहे. आणि अशा अनन्य शरण भक्ताला प्रभू श्रीरामचंद्र आश्वासन देत आहेत की तू आणि मी एकच आहे. ही जी 145वी ओवी आहे,
गहन अर्थ आहे. या ठिकाणी काय म्हणलंय? अधर प्रवाळ वल्ली, ओठांची, अधर म्हणजे ओठ, मी म्हणता ऐक्य आली. मी या दोन्ही ओठांचं एकत्रीकरण आहे. माय आणि मी हे दोन शब्द असे आहेत की जिथं द्वैत नाहीये. रामाच्या समोर गेल्यानंतर राम आश्वासन देतात आणि आपल्या हृदयाला आपल्याला कवटाळून धरतात. तेव्हा ते म्हणतात, अरे तू आणि मी वेगळा आहे का? समर्थ निर्गुण ध्यानामध्ये या ओवीमध्ये म्हणतात, अधर प्रवाळ वल्ली, मी म्हणता ऐक्य आली. मी म्हणल्याबरोबर दोन्ही ओठांचं ऐक्य आहे. द्वैत पण संपलेलं आहे. तेणे मिठी पडली निवांत शब्दी. आता काय बोलायचं आहे? ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? राम म्हणतोय की तू आणि मी वेगळा नाहीये. आता काय बोलायचंय? तेणे मिठी पडली निवांत शब्दांची. आता ओठ जुळल्या गेलेले काय बोलणार? अंत न कळे शब्दाचा, तेथे उत्पन्न चारी वाचा. वेदशास्त्र पुराणांचा विस्तार जाण, निज शब्दाचे अंतर. शब्दी तयाचा विचार, लब्ध होय निजसार स्वानुभवे. पुढे बोलणारा, ज्याविषयी बोलायचंय तो आणि बोलणं, ही त्रिपुटी संपली. दोन त्रिपुटी निर्गुण ध्यानामध्ये आलेल्या आहेत. एक श्रोत्याची आहे आणि एक वक्त्याची आहे. वक्तृत्वे त्रिपुटी आटे, तेची श्रीमुख गोमटे. भगवंताचं श्रीमुख कसं आहे? अत्यंत गोजिर आहे. हनुवटी चूक प्रगटे, मंद मंद श्मश्रू. राम कुठल्या वयातले तिथं? प्रौढ राम नाही आहेत. श्मश्रू म्हणजे काय? दाढी मिशांची लव येणं, त्याला श्मश्रू म्हणतात. या ठिकाणी वर्णन आहे, वक्तृत्वे त्रिपुटी आटे, तेची श्रीमुख गोमटे. भगवंताचं श्रीमुख कसं आहे? फार गोजिर आहे, गोमट आहे, गुटगुटीत आहे. हनुवटी चुबुक प्रगटे, छोटी हनुवटी, छोटी जीवनी आहे, ती प्रगट होतीये. मंद मंद श्मश्रू, मिशांची लव आलेली आहे. मिशा कडक झालेल्या नाही आहेत, बारीक लव आलेली आहे. काय प्रभू श्रीरामचंद्रांचं वय सांगितलंय? समता भ्रुकुटीचा प्रकार, सरळ नासिक मनोहर. जेथे स्वयमेव बिलार विश्रांती घेत. ज्या ठिकाणी विश्रांतीच विश्रांती घ्यायला आलेली आहे, असं ते तेज आहे. मागे वर्णिले पद्मपत्र. मागे मी सांगितलंय, समर्थ म्हणताय पद्मपत्र, पाण्यामध्ये कमळाचं पान. तेथील देखणे विचित्र, लावण्य विशाल नेत्र. लक्षिले न वचती, दष्टीपणाची त्रिपुटी. लक्ष आलक्ष मूळ तुटी. तेणे गुणे प्रकाश दाटी. प्रकाशावीण, कुठलाही प्रकाश नाहीये. आपण सोलीव सुखामध्ये पाहिलेलं आहे. खदिरांगार दिसतोय, खाली नुसते लाल निखारे दिसत आहेत, पण कशाचीच माहिती नाही. इथं सगळीकडे प्रकाश कोंदाटले आहे, पण कुणी दिवा लावलाय का? कुणी बत्त्या पेटवल्यात का? कुणी फ्लड लाईट लावल्यात का? असं नाहीये. प्रभू श्रीरामचंद्रांचं ते निर्गुण रूप आहे. चक्षुचे देखणे सरे. आता या डोळ्यांनी काय पाहायचंय? ती वेळच संपली. चक्षुचे देखणे सरे, ज्ञान दृष्टी पाहोनी विरे. काय समर्थांच्या शब्दांची रचना आहे. या चर्मदृष्टी जी आहे, चर्मचक्षु जी आहेत, ह्याच्याने काही पाहता येणार नाही. संपलं म्हणले त्याचं पाहणं. पण ज्ञानदृष्टीने पाहायचं आहे.
आणि ज्ञानदृष्टी पाहून विरून जातीये. मी पाहिलंय असं म्हणणारही कुणी नाहीये. ज्ञानदृष्टी पाहोन विरे, देखणे पणे विण उरे सर्वांग देखणा. काय शब्द आहेत? देखणे पणे विण, पाहण्याच्या प्रक्रियेशिवाय. देखणेपणे वीण, पाहण्याच्या प्रक्रियाशिवाय उरतय. काय उरलंय? सर्वांग देखणा. प्रभू श्रीरामचंद्रांचं ते देखणं स्वरूप ज्ञानदृष्टीनं पाहिलेलं आहे आणि तेच उरलंय. मी पाहणारा सुद्धा संपला. मी पाहिलंय म्हणणारा संपला, फक्त ते स्वरूप तिथे आहे. अखंड चक्षु अर्धोन्मिलित, सकळ देखण्याचा प्रांत, जेथे अगोचरी सहित मुद्रा आरती, श्रवण मनन निजध्यास, साक्षात्कारे जडे विश्वास, परमानंद सावकाश होई जे स्वये. स्वतः तुम्ही व्हाल. काय अवस्था आहे साधकाची आता? अखंड चक्षु अर्धोन्मिलित, अर्धवट मिटलेले डोळे, सकळ देखण्याचा प्रांत, जेथे अगोचरी सहित, अगोचरी, खेचरी, भ्रामरी या सगळ्या मुद्रा आटलेल्या आहेत. जेथे अगोचरी सहित मुद्रा आटती, श्रवण मनन निजध्यास, साक्षात्कारे जडे विश्वास, परमानंद सावकाश होई जे स्वये. मुमुक्षु साधक सिद्ध झाले, तेही येण्याची मार्गे गेले, निखळ सुखे सुखाले महानुभाव. समर्थ या ठिकाणी म्हणतायत मुमुक्षु, म्हणून मी तुम्हाला जे आता थोड्या वेळापूर्वी म्हणालो की बद्धाचा विचारच नाहीये, कारण तो पोचणारच नाहीये, या लाईन मध्ये येणारच नाहीये, या रांगेत येणारच नाही. तो अनेक विषयांनी, अनेक कामनांनी, अनेक वृत्तींच्या तरंगांनी तो बद्ध झालेला आहे. अनेक पाशांमध्ये तो अडकून पडलेला आहे. इथं कोण येणार? मुमुक्षु साधक सिद्ध झाले, तेही येण्याची मार्गे गेले, निखळ सुखे सुखाले महानुभाव. बद्धांचा विचार नाहीये. समर्थ म्हणतायत परमानंद सावकाश होई जे स्वय. श्रवण मनन निदिध्यास आणि आत्मसाक्षात्कार, परमार्थाच्या 4 प्रक्रिया समर्थांनी शेवटी निर्गुण ध्यानामध्ये सांगितलेल्या आहेत. जय दासबोधामध्ये सांगितल्या, मनाच्या श्लोकामध्ये सांगितल्या, आत्मारामामध्ये सांगितल्या. श्रवण मनन निदिध्यास या 3 गोष्टी आमच्या हातात आहेत. या 3 गोष्टी जर आम्ही मनोभावे केल्या तर आत्मसाक्षात्कार, चौथी अवस्था जाते कुठे? ती प्राप्त होणारच. आत्ता परवा आपण या 2 दिवसाखाली परमपूजनीय आचार्य किशोरजी व्यासांनी दिलेलं एक प्रवचन आपण ऐकलं. आपल्यापैकी बरीच मंडळी मी त्यात चेहरे पाहिलेत. किती मोठी माणसं आहात आपण. मोठमोठ्या वक्त्यांच्या प्रवचनाला, भाषणाला आपण जाता, माना डोलवलेल्या मी पाहिल्या आहेत. ती 16 मिनिटांची क्लिप आहे. आचार्यांनी पुण्यात केलेलं ते प्रवचन आहे. समर्थांवरच आहे. कुठल्या ग्रंथाचं प्रकाशन काहीतरी आहे. आपल्यापैकी बरीच मंडळी त्यात आहेत. मान हलवतायत, लक्ष देऊन ऐकतायत. आचार्य म्हणाले, एवढं मोठं महान काव्य व्यासांच्या नंतर जर कोणी तयार केलं असेल तर ते केवळ समर्थ रामदास. हा महापुरुष आहे. आणि या महापुरुषांनी निर्माण केलेल्या वाङ्मयाचा अभ्यास करत जर आपण मार्गक्रमण केलं तर एक दिवस आपण महापुरुष होणार. मी नाही म्हणत आहे,
तुम्ही ज्या प्रवचनाला गेला होतात त्या प्रवचनात परमपूजनीय गोविंद देवगिरी असं म्हणालेत, आचार्य असं म्हणालेत. आपल्याला आठवत असेल, ती क्लिप आहे तुमच्याकडे, पुन्हा ऐका. तुम्ही जपून ठेवली असेल, कारण तुम्ही त्यात दिसतात. स्टार करून ठेवली असेल, सेव्ह करून. निखळ सुखे सुखाले महानुभाव. पुढे समर्थांनी 156 ते 160 ओव्यांमध्ये 162 ओव्यांपर्यंत ते वर्णन केले की कोण कोण या मार्गाने पुढे गेले. योगी, वितरागी, उदास, चतुर्थ आश्रमातले संन्यासी, दिगंबर, नाना तापसी, जोगी, जंगम, फकीर, करंदर, असे ऋषी मुनी, असे अनेक लोक या मार्गाने गेलेले आहेत. पुढे समर्थ म्हणतायत, शुद्ध स्वरूपी शुद्ध ज्ञान आहेची तैसे विलेपन, मृग मद मिश्रित चंदन नाना परिमळा. समर्थ रामदासांनी जे शब्द वापरलेत ना, त्या एक एका शब्दाचा गहन अर्थ आहे. मृग मद मिश्रित चंदन, त्याचं विलेपन केलंय. सगळ्या अंगाला ते लेप लावलेला आहे. त्याचा कशाचा लेप आहे? तो शुद्ध स्वरूपाचा लेप आहे. मनोमृगा ते मारुनी. काय उपमा दिली आहे, काय दृष्टांत दिलाय, काय रूपक आहे. मनाच्या मनरूपी हरिणाला मारायचं आणि मनोमृगा ते मारुनी काढिली कस्तुरी उन्मनी, हेतू रूपे विलोपली ऐक्यता झाली. आता ते शोधायचीच नाहीये कस्तुरी कुठे आहे, कस्तुरी कुठे आहे. मनरूपी मृगाला मारायचं, त्यातली उन्मनरूपी कस्तुरी काढायची आणि ती आपल्या सगळ्या अंगाला विलेपन करायचं. त्याचं चर्चून घ्यायची, त्याचा लेप करायचा. शुद्ध स्वानुभवाची फुले ती मस्तकी चर्चिली तैले, तेही मस्तकी जिराले ऐक्य रूपे. आपण लक्षात घ्या की प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायाच्या अंगठ्याच्या नखापासून सुरुवात केलेली आहे समर्थांनी निर्गुण ध्यानाची. आता कुठे आलेले आहेत समर्थ? शिखेपर्यंत आलेले आहेत. मस्तकावर केलेला जटाभार, तिथं रूपक आहे. आता तिथले वर्णन आहे. शुद्ध स्वानुभवाची फुले ती मस्तकी चर्चिली तैले, तेही मस्तकी जिराले ऐक्य रूपे. तेणे बळे चाचर कुळ, बाहेर आले प्रबळ, जेथे बद्धपणाचा मळ निशेष नाही. सगळे भ्रम, सगळे किलमी, सगळे किंत, सगळे प्रश्न कुठे आहेत? सगळ्या शंका कुठे आहेत? इथे आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या डोक्यावर केलेला जटांचा संभार, त्यामध्ये लावलेली फुलं, त्या फुलांचं तेल मस्तकात उतरलंय आणि मस्तकातल्या सगळ्या शंका, कुशंका, प्रश्न, किंत सगळं बाहेर पडलंय. जेथे बद्धपणाचा मळ निशेष नाही, काही राहिलाच नाही. अति सूक्ष्मी सूक्ष्म दृष्टी, तेची साजिरी वीरगुंठी. काय शब्द वीरगुंठी! पाहता तर्ककला मोठी मागे राहिली. सगळे तर्क संपले हो. आपल्या समोर प्रसंग उभा राहिला पाहिजे. कुरुक्षेत्राचा गर्भगळीत झालेला, कंप सुटलेला, घाम फुटलेला, हातातून धनुष्य सोडून दिलेला, एका अर्थाने भ्रमिष्ट झालेला अर्जुन, त्याचं सगळं मनातलं क्रंदन जे आहे ते बाहेर काढलं. पाहता तर्ककला मोठी मागे राहिली. अतिसूक्ष्मी सूक्ष्म दृष्टी, अत्यंत सूक्ष्मातले सूक्ष्म तर्क मागे पडले. आणि अर्जुन म्हणतो, स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. आता माझ्या मनातले सगळे किलमिशे संपलेली आहेत. सगळे प्रश्न, सगळा मोह,
सगळी माया संपलेली आहे. आता तू म्हणशील ते मी करीन, करिष्ये वचनम तव. पुढे समर्थ म्हणतात, जेथे तर्क जाणीव गळाली, तीच किरीटी झळाळी. जेथोनी फाकती कपाळी रम्य किळा, जे इतक्यांचा शेवट. आता समारोपाला आलेत समर्थ. जे इतक्यांचा शेवट, तोची मस्तकी मुकुट. तेथोनी सर्व ही खटपट निवांत झाली. मुकुट मस्तकावर आहे. या मस्तकामध्ये टाळू नावाचा एक अवयव आहे. कुंडलिनी शक्तीचा प्रवास तो हळू 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 मुंगीच्या पावलांनी तो तिथपर्यंत जाऊन बसते आणि तिथून ती नवचैतन्य पाझरते. गुरुत्वाकर्षणाच्या त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ते सगळं नवचैतन्य सगळं शरीरभर पसरतं. रक्तासोबत त्याचं रक्ताभिसरण होत राहतं आणि मनुष्य जिवंत राहतो. त्याला शारदा असं समर्थ म्हणतात. तिला 17वी जीवन कळा असं समर्थ म्हणतात. ऐशी सर्वाभूती भूषित स्वयंभ मूर्ती आदि अंत. सृष्टी रचना होत जात द्वारातयांच्या. राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न हनुमंता. सकळिका भक्तासी ऐक्यता भेटी झाली. समर्थ म्हणतायत, मागा जाहले आता होती, होऊनी नाही पुनरावृत्ती. आता येणे जाणे नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम. आता पुनरावृत्ती नाहीये, कारण साधकाला ती निर्गुणाची प्राप्ती झालेली आहे. प्रभू श्रीरामांचं निर्गुण ध्यान करण्याची प्रक्रिया आणि त्याचं तादात्म्य त्याला मिळवता आलेलं आहे. मागा जाहले आता होती, होऊनी नाही पुनरावृत्ती. ऐसी अभंग ऐक्या स्थिती वर्तल्या सहित. सकळ भक्त मिळाले, हरिहर ब्रह्मादी आले. ऐक्य रूपे राम झाले, रामे सहित. राम आणि हे भक्त वेगळे नाहीच आहेत. अहो, ही प्रचिती देत आहे समर्थ. त्यांचं चरित्रच आमच्या समोर उभं करतायत. त्यांचा अनुभव ते सांगतायत. या निर्गुण ध्यानाच्या शेवटी समर्थ म्हणतात, जितुके दृश्य साकार आहे अनमेय अपार. आहे ते राहील त्याच जागेवर. तेची उसळले धुसर रक्त श्वेत सुगंध. सगळे रंग संपले आणि केवळ श्वेत रंग राहिला आणि तो सुगंध भरून राहिलेला आहे. पंचभूती कपूर गोळ, ज्ञान रूपे झाला प्रबळ. ओवाळूनिया सकळ निवांत झाले, गेला कर्पूर जळोनी. देहरूपी कर्पूर जळून गेला, राहिला अनुहत ध्वनी. सोहम साधना सोडिता धरिता सो सोडिता हम. परमानंद महाराज की जय. सोहम साधना, तो अनुहत ध्वनी केवळ राहिलेला आहे. देहाचं तादात्म्य संपलेलं आहे. ऐक्य रूपे समाधानी सकळ राहिले. चार देहाची कुरवंडी ओवाळून टाकले. चार देहाची कुरवंडी दास ओवाळून सांडी. श्रोते वक्ते आवडी ओवाळीले. श्रोत्यांनी वक्त्यांनी आरती केलेली आहे आणि आपला देह ओवाळून टाकलेला आहे. कुठला स्थूल देह, कुठला सूक्ष्म देह. केवळ आसमंतामध्ये तो एक सुगंध भरलेला आहे आणि तो अनुहत ध्वनी चालू आहे. सोहम सोहम सोहम. तो आवाज कुठे होता? गर्भात होता. भगवंता, तू आणि मी एकच आहे रे. मला इथून सोडव आता.
आता मी पुन्हा इथं येणार नाहीये. म्हणून ती सोहम साधना आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये ही अवस्था वर्णन करताना म्हणतात, नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत अनंत शोधून पाहे. ते निर्गुण स्वरूप आहे, ते अनंत आहे, ते अशक्य कोटीतलं आहे, पण अघटित घटित होत आहे हे समर्थांनी निर्गुण ध्यानामध्ये सांगितलंय. ते निळं नाहीये, पिवळं नाहीये, काळं नाहीये, पांढरं नाहीये, पण ते रामरूप सगळीकडे कोंदाटलेलं आहे. पण ते मिळतं आणि सायोज्यता मुक्ती प्राप्त होते केव्हा? आमचा रामावर विश्वास असेल तर. ते महत्वाचं आहे. तो विश्वास आपल्या अंतःकरणात जागृत व्हावा. याची देही याची डोळा, ती मुक्ती आपल्या सगळ्यांना लाभावी अशी प्रार्थना आपल्या हृदयस्थ परमेश्वराला करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. उद्या 11 लघुकाव्यापैकी 4थं लघुकाव्य आपण सुरुवात करू. जय जय रघुवीर समर्थ.